श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्त हो. श्रावणामध्ये महादेवांची पूजा करण्याचे अत्यंत महत्त्व आहे. मात्र श्रावण मास हा धार्मिकरित्या पवित्र मानल्याने या महिन्यात पूजापाठ आणि व्रतवैकल्यांना देखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे श्रावणात ब्रह्मांड नायक अर्थात श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा करण्याचे देखील शुभफळ मिळते. श्रावणातील गुरुवार जर तुम्ही हा मंत्र केवळ अशा पद्धतीने स्वामींसमोर म्हणाला तर निश्चित स्वामींची कृपा तुमच्या होईल. आता तो शक्तिशाली मंत्र कोणता आहे ते आपण बघूया. स्वामी समर्थ महाराजांची कृपा लवकर व्हावी यासाठी काय करावे हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. आपल्या अमुक इच्छेसाठी बरेच जण स्वामींकडे साकडे घालतात, तर मनापासून स्वामी सेवा देखील करतात. काही वेळा आपले प्रारब्धाचे कर्म असल्याने देखील मनोकामना लवकर पूर्ण होताना दिसत नाहीत किंवा अनेक अडचणी आयुष्यात येतात. मात्र एका सोप्या स्वामी सेवेने आपल्या भाग्याचे दरवाजे उघडतील असे जर सांगितले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण स्वामींची मनोभावी कोणतीही सेवा केली तर त्याचे फळ हे निश्चितच मिळते. मात्र सेवा करायची कशी, स्वामींना आपली इच्छा सांगायची कशी हेच अनेकांना माहीत नसते. त्यामुळे नियमांचे पालन न करता जर चुकीच्या पद्धतीने सेवा करत राहाल तर त्यांचे फळ मिळणे खूप कठीण आहे. त्यामुळे आज आपण श्रावणातील गुरुवारी एका सोप्या मंत्राने आणि स्वामींच्या सेवेने स्वामींना आपल्याला कसं प्रसन्न करून घेता येईल हे पाहूयात. स्वामी सेवा करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. स्वामींची सेवा करताना सर्वप्रथम आपले अंतःकरण विचार शुद्ध करायला हवेत. त्यानंतर स्वामींप्रती पूर्णपणे समर्पण असायला पाहिजे. विश्वास ठेवून सेवा केली तरच ती फलित होते. मनी नाही भाव आणि देवा मला पाव असे करून चालणार नाही. मनात भक्तिभाव ठेवून तुम्ही स्वामींसमोर बसून पूर्ण समर्पणाने त्यांना तुमच्या अडचणी, दुःख आणि सर्व काही सांगितलं तर स्वामी नक्कीच आपली मदत करतील. स्वामींना या सगळ्या दुःख आणि अडचणी माहीत असते, परंतु तरी देखील स्वामींना आपलेपणाने मनातील इच्छा सर्व गोष्टी सांगितल्यानंतर स्वामी सेवेचा संकल्प घेऊन नियमित स्वामी सेवा केल्याने, स्वामी सेवेत स्वतःला झोकून दिल्याने स्वामी तुमचे कर्म आणि निष्ठा पाहतात. या गोष्टींमध्ये तुम्ही पास झालात की तुमच्या आयुष्यातील मार्ग स्वामी स्वतः बनवतात. श्रावणातील गुरुवारी कोणता मंत्र म्हणायचा, तर स्वामींचे एक वाक्य प्रत्येकाला आधार देते. ते म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी. या एकाच वाक्यात प्रचंड अशी शक्ती आहे आणि आपलेपणा असल्याचे आपल्याला जाणवते. जणू काही स्वामी स्वतः आपल्या डोक्यावर हात ठेवून बाळा काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे असे सांगत असल्याचे भासते. हेच वाक्य आहे स्वामींच्या तारक मंत्रामध्ये. म्हणून स्वामी समर्थांच्या तारक मंत्रात खरोखरच एक प्रकारची जादू आहे. हा मंत्र नियमित म्हटल्याने मनातील भीती दूर होते, सकारात्मकता घरामध्ये येते, कुटुंबातील वातावरण प्रसन्न होते आणि आयुष्यात सुख समृद्धी येऊ लागते. तसेच यामुळे स्वामींची कृपा देखील मिळते. त्यामुळे श्रावणातील गुरुवारी तारक मंत्र अवश्य म्हणा. श्रावणातील गुरुवारी तारक मंत्र कसा म्हणावा. श्रावणातील गुरुवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील पूजाघरात स्वामींचा अभिषेक करावा. स्वामींना फुलं, हार, अगरबत्ती, तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा. गोडाचा कोणताही नैवेद्य स्वामींना दाखवा. जमल्यास बेसनाचे लाडू नैवेद्यात ठेवा. मग स्वामी समर्थ नामाची एक जपमाळ करा. त्यानंतर तुम्ही तारक मंत्राचे पठण करा. मात्र यावेळी तारक मंत्र म्हणताना स्वामींसमोर एका पेल्यात पाणी ठेवा. त्यानंतर तारक मंत्र तुम्ही किमान 7 ते 11 वेळा म्हणा. शांत चित्ताने मन पूर्णपणे एकाग्र करून स्वामींच्या चरणी लीन होऊन श्रावणातील एका गुरुवारी थोडा वेळ काढून स्वामींसमोर मनातील इच्छा ठेवून किमान 11 वेळा तारक मंत्र म्हणा. त्यानंतर पेल्यातील पाणी स्वतः घ्या आणि घरातील इतर कुटुंबातील सदस्यांना द्या व स्वामींना नमस्कार करा. आरती करून सर्वांना प्रसाद वाटा.
जमल्यास श्रावणातील गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्या. असं प्रत्येक गुरुवारी केल्याने तुमच्या मनातील जी काही चांगली इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. कारण स्वामींचं आपल्या भक्तांच्या भक्तीकडे आणि भक्तांच्या भविष्याकडे नेहमी लक्ष असतं. स्वामी नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. फक्त स्वामींना आपल्या भक्ताचा भोळा बाबडा भाव आणि मनापासून केलेली सेवा पाहिजे असते. वरवर केलेली सेवा स्वामींना कधीच आवडत नाही. त्यासाठी आपल्याला कधीही जमेल तेव्हा, अगदी आपण काम करत असू तरी देखील स्वामी नामाचा जप आपल्या ओठी असला पाहिजे. आणि दिवसातील 15 ते 20 मिनटं वेळ काढून स्वामींपुढे बसून अगदी मनापासून हा जर तुम्ही तारक मंत्र म्हटला आणि आपल्या सगळ्या अडचणी, सगळ्या समस्या स्वामींपुढे तुम्ही मांडल्या तर स्वामी तुम्हाला नक्कीच त्यातून सही सलामत बाहेर काढतील. कारण स्वामींना आपल्या भक्तांची खूप काळजी असते. म्हणून या श्रावणातील गुरुवारीच नव्हे तर प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही अशी सेवा स्वामींपुढे बसून केली तर स्वामी तुम्हाला आशीर्वाद देऊन तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील आणि सद्सद विवेक बुद्धी देऊन तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी सक्षम बनवतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.